संध्या अगं खूप उशीर झालाय, आता निघलं पाहिजे आपल्याला. थोडं थांब ना. काय रे, आत्ताच तर मी तुझ्या जवळ आलीये आणि तू मला दूर करू पाहतो. पण संध्या तुझ्यात आणि माझ्यात खूप अंतर आहे ग. अंतर? कसलं अंतर? आपल्या प्रेमाची नाव कडीला जाते का मधी फुटते. नाही, तशी वेळ मी कधीच येऊ देणार नाही. आणि जर का तशी वेळ आलीच तर तुझ्यासोबत जीव द्यायला मी कधीही तयार आहे. आता जगणं मरणं फक्त तुझ्या सोबतच. धनराज, धनराज, अरे काय झालं? दासा आणि संध्या एकमेकावर प्रेम कर. बंड्या तोंड सांभाळून बोल. मी माझ्या डोळ्याने पाहिलंय मित्रा. दाशिया, आज तुला जिद्द सोडणार नाही नाही मी. मित्रा, हे जोश दाखवून करायचं काम नाही. दासाचा काटा आपण हुशारीनंच काढला पाहिजे. चल. चल. कोण आहे का घरात? कोण सावकार? या 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 या. आज दुबळ्यावर गंगा कशी काय वळाली? बसा. नाही म्हणलं चाललो होतो जवळून, जावा म्हणलं भेटून. तू मला आणि मी तुला का आजचं ओळखतोय काय? लहानपणापासून ओळखतो मी तुला. मला माहिती आहे तुझं नक्कीच काहीतरी काम असल्याशिवाय तू येणार नाही. काम होतं थोडं माझं. अरे मग बोल की, लाजतोयच कशाला? मित्रा, देवाने भरपूर दिले. धन दौलत, इस्टेट, गाडी, बंगला. पण घर सांभाळायला एक सुशील, सुंदर, देखणी मुलगी सून म्हणून पाहिजे होती. तेव्हा म्हणलं तुझी संध्या. सावकार, हे सोरीक मला मान्य आहे. आणि हे बघ, ऐकलं का? अहो, गोडतोंड करायला काहीतरी आणा. नाही नाही, आता नाही. आता गोड तोंड करूया. तारीख कधी काढतोय तेवढं सांग अरे बरं. तू कधी बी सांग. उद्या म्हणलं तर उद्याही करायची माझी तयारी आहे. अरे गोड तर तोंड करून जा. आता तारीख काढल्यावरच तोंड गोड करूया. आता आपल्याला निघले पाहिजे ना. एकदा का मुलीचं लग्न केलं की आपण या संसारातनं सुटलो बघ. कसं वाटतंय तुला? तुमच्या मनाने. अरे संध्या, ये बाळा ये. काय बाबा, खूप खुशीत दिसताय आज तुम्ही. अगं तुला आज आनंदाची बातमी सांगायची. काय? अगं तुझं लग्न ठरलंय. काय? अगं या गावातलाच मुलगा आहे तो. काय? सावकाराचा मुलगा आहे तो. आई बाबा, मी हे लग्न नाही करू शकत. पण का? मी माझ्या जन्माचा जोडीदार निवडलाय. संध्या, अगं काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय का? हो बाबा, मी भानावर आणि शुद्धीवर आहे. माझं दासावर खूप प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. म्हणून तू काय गोंधळ्यावर लग्न नाही करणार बाबा, होय? मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. शकत नाही काय? चल, उठ, उठ, उठ. अहो काय मारून टाकलं पोरीला? पोरी मरून जाईल ना. हा, मारू नको तर काय करू? शिजा पाया पडू का? मोठा प्रताप करून आली नाही. अगं देशमुख घराण्याची आबरू हिनं मातीत मिसळली आणि त्या गोंधळ्याच्या पोराबरोबर लगीन करायचं म्हणतीय. अहो गोंधळ्या, अरे देशमुखाच्या इज्जतीला हात घातलाच वय. अरे तुझी लाकडं नदीवर गेलीच म्हणून समज.
बाबा, दासाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. जा तिला माझ्या डोळ्यासमोर घेऊन चालती हो. दाश्या, गावचा गोंधळ घालतो ना, आज मी तुझा गोंधळ घालतो. अरे धनराज, डायलॉग माझी बस कर, बस झालेला. अरे सावकाराच्या पोरांनी दासाला लय मारलाय. काय म्हणतो? अरे खरंच लय मारलाय. दासा, 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 दासा. ए थांब तिथंच. दासा कुठे आहे आई? दासाला काय झालंय? अगं पोरे, आज त्याला मारहाण केली. उद्या जीव घेतील तुझ्या घरची लोक. होय मालकीन, दासाचा नाच सोडून द्या तुम्ही. काय? प्राणाला म्हटलं देह सोड तर तो सोडतो का? पोरी तुझ्या पाया पडते, तुझ्या आमची बरोबरी नाही होणार. तू ऐक, उद्या तुझ्या बापाला जर कळलं तर माझ्या पोराचा जीव घेतील. पोरी तू ऐक, पोरी तुझ्या पाया पडते, तुझ्या पाया पडते. ऐक, तू ऐक. आई, पण दासाला सोडून जगणं म्हणजे मला मरणापेक्षाही मोठी शिक्षा आहे. मी दासाशिवाय नाही जगू शकत आई, नाही जगू शकत. ठीक आहे, मग मी जी सांगाल ती तू ऐकशील का? देशमुखाची पोर ना तू, येशील का घरदार सोडून माझ्या दासासाठी? 5 पकवान खाणार तुम्ही लोक, चटणी भाकर गोड लागेल का हो तुम्हाला? अव रेशम पांघरायला आणि मनमल हात राय असते तुम्हाला. या गरीबाच्या घरी फाटक्या गोधडीत झोप लागल का हो तुम्हाला? एखाद्या राजकारण्यासारखा सांभाळ केलाय तुमचा. मग दासाची दास व्हायला जमल का तुम्हाला? होय मालकीन, दासाला सोडून जावा. दासाला सोडून द्या तुम्ही. दासाला सोडून जावा तुम्ही. सोडून जावा. जावा सोडून. सोडून द्या तुम्ही. सोडून जावा त्याला. मान्य आहे मला, मी देशमुखांची मुलगी आहे. माझ्या वडिलांनी मला कधी ऊन वारा पाऊस दारिद्र्याची झळ लागू दिली नाही, पण मी दासाशिवाय नाही जगू शकत. तुम्हाला मी आज सांगते, आयुष्यभरच नाही तर 7 जन्म साथ देईल मी त्याला. सुखात दुःखात आनंदात सतत मी त्याच्या सोबत राहीन. माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी त्याची साथ देईन. तुम्ही फक्त माझ्या वडिलांचं घर सोडायला सांगताय. मी दासासाठी हे जग सोडायला तयार आहे. प्रभू रामचंद्रांनी सीतामाईसोबत लग्न केलं तेव्हा ते अयोध्याचे राजे होते, पण जेव्हा त्यांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला तेव्हा सीतामाईने त्यांची साथ नाही सोडली. या जगात जन्माला येताना काय घेऊन येतो आणि काय घेऊन जाणार? पैसा, अडका, जमीन, जुमला सगळं इथंच सोडून जायचंय आणि हे सगळं मिळेल देखील,
पण खरं प्रेम कधीही मिळणार नाही. शपथ घेते येडामाईची, मी जगेल दासासोबत आणि मरेल तेही फक्त दासासोबतच. बाबा, केलं ना शेवटी घात, मारलत ना दासाला. का? तो गरीब आहे म्हणून? त्याच्या पाठीशी कुणी नाहीये म्हणून? बाबा, मी तुम्हाला आज सांगते, त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी गाठ माझ्याशी आहे. मी विसरून जाईन की तुम्ही माझे बाबा आहात. काय बोलतील बाबांशी? आई, कळतंय मला मी काय बोलतेय ते. तुम्ही माझे जन्मदाते आहात, पण जन्मभर मी तुमच्या घरात राहणार नाहीये. तुम्ही माझं लग्न तर करणारच. मग काय गोंधळाशी लग्न करणार आहेस? होय, मी त्याच दासा गोंधळाची गोंधळीन होणार. तुम्ही थांबा. संध्या, तुला दासाबरोबरच लग्न करायचं असलं तर कुशाल कर आणि सुखानं संसार कर. आणि हो पाटलीनबाई, तुम्हाला जर संध्याची कधी आठवण झाली तर कुकू मात्र पुसाला विसरू नका बर का. आणि पण एवढंच लक्षात ठेव की आजपासून तू मला मेलीस आणि मी तुला कायमचा मेलो. काय झालं ग संध्या? राधे, काय नाही ग. आई बाबांनी माझ्याशी नातं तोडलं. आता मी काय करू ग. इकडं आड आणि तिकडं वीर झाली बघ. संध्या, तुझ्या बाबांनी नाही मारलं दासाला. मग धनराज नाही का, ते धनराज आणि त्याच्या चमच्याने मारले. कुठे चालली तू? सावकाराच्या घरी. संध्या, दासा, लवकर चल, संध्या सावकाराकडे गेलीये. थांबा सावकार, कुठे आहे तो धन्या? मुस्काड फोडायचंय त्याचं मला. ए पोरे, तोंड सांभाळून बोल. तोंड आणि हात सांभाळे म्हणून ठीक आहे, नाही तर तुम्हा दोघा बापलेकाची धिंड काढायला वेळ नाही लागणार मला. आहो सुनबाई, झालंय तरी काय? ए, सुनबाई कुणाला म्हणतो? आहो मालक, झालो किंवा लालो. ए, दासा गोंधळाची गोंधळी नाही मी, संध्या गोंधळीन म्हण मला. हट. लय झालं तुझं, आमच्या इज्जतीत हात घालू नकोस. ए, बघता काय रे, धरा तिला. ए, हट, सोड मला. नाही, आमच्या इज्जतीला हात घालणं सोपं नसतं. ए, बघतोय काय, उचल तलवार आणि कर कांडुळी. आत्ता खांदोळी कर तुम्हाला घ्यायची. आईची गायची शपथ येणार मायची, जी आमच्याशी वाकड्या त्याची नदीला लाकड. सावकार, आता संध्या देशमुखी नाही, संध्या गोंधळी नाही. आडवं जर आला तर एका एकाची खांडोळी करून नदीत टाकून देईन.